नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आप्पी इकडे गॅलरीत उभी असते. तिला आता खूप मोकळं मोकळं वाटत असतं, छान वाटत असतं. म्हणजे दीपा तिथं उभी असते आणि ती थंड वारा त्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत असते, शिट्ट्या मारत असते. तिच्या डोक्यात विचार चालू असतात, खरंच ही ना कलेक्टर बाईचं घर आहे. एकदा का त्या कपाटाची चावी मला मिळाली की सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होणार आहेत. सगळं अगदी माझ्या मनाप्रमाणे होईल. पाहिजे तेवढे पैसे घ्यायचे आणि निघायचं. काहीही झालं तरी इथून डायरेक्ट निघायचं आणि ते चिल्ल्या पिल्लांना घ्यायचं आणि दादापासून कायमचं दूर जायचं आहे. हा विचार तिच्या डोक्यात चालू झालेला असतो. कारण तिला ना दादा कसा आहे ह्या गोष्टी चांगल्याच माहिती असतात. तिला असं वाटत असतं की त्या दादापासून पहिलं संरक्षण केलं पाहिजे, ते म्हणजे माझ्या चिल्ल्या पिल्लांचं. कारण तो दादा आहे तो फक्त दारू पितो आणि शांत राहत नाही. लेकरासनी खायला प्यायला देत नाही, लेकरांना त्रास देतो माझ्या, असं तिचं म्हणणं असतं. कारण त्या चिल्ल्या पिलांवरती आप्पीचा लयच जीव असतो. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि आप्पीला म्हणजे दीपाला म्हणू लागतो की तुला काय कळतंय का? अगं हे कलेक्टर मॅडमचं घर आहे दीपा. अगं इथे तुला सगळेजण कलेक्टर अपर्णा सुरेश माने म्हणून ओळखतात. तुला असं करून कसं चालेल सांग बरं दीपा. अगं तू असं नाही वागलं पाहिजे. तुला माहिती आहे ना ह्या गोष्टी कशा असतात ते सगळं. मग तू असं का करते सांग बरं. असं म्हणत अर्जुन गोड बोलून तिला समजवत असतो, तिला सांगत असतो असं नको करूस. परंतु इकडे घडतं मात्र वेगळंच. अपर्णाची ती अक्षरशः हात जोडून माफी मागतो आणि त्याचनंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दादा पोहोचलेला असतो आणि तो म्हणतो की या एका कोंबडीमुळं मला सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडलेली आहे आणि ती कोंबडी काय मी सोडणार नाही असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे जी आप्पी आजारी असते म्हणजे ती शुद्धीवर आलेली असते, तिला पाणी हवं असतं. त्या बिचारीची तिथे वाट लागलेली असते. तिला कळतही नसतं की या सगळ्यातून आपण कसं बाहेर पडणार आहोत. या गोष्टीची तिला जाणीवही नाही आणि ती बिचारी पाण्यासाठी तिथं कासावीस झालेली आहे आणि त्या जीजीनं नेऊन तिला तिथं ठेवलेलं आहे आणि बिचारी ती पाण्यासाठी तिथे कासावीस होत आहे, तिला त्रास होत आहे. परंतु तिला काही तिथं पाणी भेटत नाही आहे. ह्या सर्व गोष्टी घडत असतात. इकडे रुपाली त्याचबरोबर स्वप्नील सर बोलत असतात. रुपाली म्हणत असते की अहो तुम्हाला अपर्णामध्ये काहीतरी वेगळं वाटलं का हो? म्हणजे पहिल्यासारखा कॉन्फिडन्स राहिलेला नाही आहे, म्हणजे ती अशी पहिल्यासारखी नाही राहिलेली. तेव्हा स्वप्नील सर म्हणतात अगं रुपाली असं काय बोलतेस, विचार कर ना तू. तिला केवढा मोठा धक्का बसलेला आहे, एवढ्या मोठ्या अपघातातून आलेली आहे ती. म्हणजे एवढं सगळं निगेटिव्ह होतं आणि तरीही अर्जुननं तिला शोधून काढलेलं आहे. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे गं. आणि या सगळ्या गोष्टीतून त्याने तिला शोधून काढलेलं आहे. त्याचबरोबर मोना आणि इकडे दीपा बोलत असतात. मोना म्हणत असते की मी आज खुश आहे. तेव्हा दीपा तिला विचारतो का गं मोना आज एवढी का खुश आहे, नक्की काय कारण आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळेजण बोलत असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं आणि फायनली कुठंतरी इकडे मोना म्हणत असते की तुम्ही मला विचारलं, बघितलं ना तुम्ही असं करता प्रत्येक वेळेस. तुम्ही मला विचारलं आणि आता मी सांगितलं आहे मी का खुश आहे, तर तुम्हाला पटत नाही आहे. असं मोना त्याला बोलत असते. मोना म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय बोलताय ते हे सगळं. आणि मग मोना त्याच्यावर चिडत असते. कधीतरी बायकोवर प्रेम करावं, तिच्याशी प्रेमाने वागावं, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे दीप्या चिडत असतो आणि मोना त्याच्यानंतर जास्त चिडत असते. मोना म्हणत असते की वंश घरी आलेत ना, मला खूप भारी वाटते अहो. तुम्हाला खरंच ना मी सांगू शकत नाही आहे, वंश घरी आलेले आहेत ह्या गोष्टीचा आनंद मला खूप झालेला आहे. कारण काहीही करून वंश कुठल्या परिस्थितीतून आलेले आहेत ते मला खूपच वाटत आहे. दीप्या म्हणत असतो हो आत्तापर्यंत ज्या गोष्टी झालेल्या होत्या त्या सर्व गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि मग पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. तो दीदीची काळजी घ्या कारण तिला काही कमी पडायला नको आहे. मोना म्हणते हो मी वंशांची काळजी घेईल आणि रुपाली ताईंना मी घर सांभाळायला सांगेल. कारण आपलं घर सांभाळणंही तेवढंच गरजेचं आहे. आपल्या घराकडे लक्ष देणं, अमोलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इकडे बापू देवाच्या समोर हात जोडून उभे असतात आणि बापू म्हणत असतात की आज मला खऱ्या अर्थाने कळलेलं आहे की देव आहे, माझी आप्पी पुन्हा आलेली आहे. हे सगळं बोलणं बापू देवाशी बोलत असतात. त्याच वेळी पाठीमागून कदम आलेले असतात. बापूंच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. बापू बिचारे म्हणत असतात की काही झालं तरीही मला ना विश्वासच नव्हता. खरं अर्जुन आज आप्पीला घेऊन आलेला आहे ना, त्यामुळं मला खूपच आनंद झालेला आहे, मला खूप छान वाटत आहे. हे सगळं बापू बोलत असतात आणि बापूंचं असं म्हणणं असतं की आप्पी आलेली आहे या गोष्टीचा मला खूप आनंद झालेला आहे. कारण काहीही झालं तरीही आपल्याला वाटलंच नव्हतं की आप्पी पुन्हा येईल
आणि आप्पी आलेली आहे, अर्जुनचा विश्वास खरा ठरलेला आहे, हे बापू बोलत असतात. कदमही बोलत असतात. कदम म्हणतात की बापू, मी इतक्या दिवस तुम्हाला पाहत होतो, पण आज मी पहिल्यांदा तुम्हाला लहान मुलं होताना पाहिलेलं आहे. जेव्हा आप्पी आली तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं आणि तुमच्या डोळ्यातलं ते पाणी मी पाहिलेलं आहे. तेव्हा बापू म्हणत असतात की अहो, असं कसं म्हणता तुम्ही, सांगा बरं. कारण मला वाटलंच नव्हतं की आप्पी परत येईल. एवढा अपघात झालेला, एवढं सगळं निगेटिव्ह वातावरण होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि या सगळ्यातनं माझी मुलगी वाचणार का, याबद्दलच माझ्या मनात शंका निर्माण झालेली होती. आणि आता आप्पी पुन्हा आली आहे, या गोष्टीचा आनंद खूपच झालेला आहे, हे बापू बोलत असतात. त्याचबरोबर कदम म्हणत असतात की हो ना. तेव्हा बापू म्हणत असतात की मला ना अर्जुन थोडासा वाटत आहे. कदम पण बोलत असतात की अर्जुन मला तेवढा खुश वाटत नाही आहे. त्यावरती बापू म्हणतात की अहो, मला सांगा, 10 दिवस झालं लेकरू हिंडतंय, नुसतं शोधायचं आहे आप्पीला म्हणून शोध घेतंय. मग कसं त्याच्यावर चेहऱ्यावर तेज येणार आहे, सांगा बरं. आणि एका दिवसात असा हा सगळा शीन जाणार आहे का? तो किती आजारी पडलेला माहिती आहे ना आपल्याला. या सगळ्या गोष्टी शोधताना त्याच्या किती नाकीनऊ आलेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे ना. मग त्याला सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे, असं कदम बोलत असतात. त्याच वेळी इकडे आर्या विचार करत असते. आर्या म्हणत असते की त्या गावाच्या प्रत्येक कोपरा ना कोपरा शोधलेला होता, पण हे सगळं असं का झालेलं आहे, नक्की काय घडलं, आणि आप्पी अर्जुनला सापडली, आपण एवढं शोधलेलं होतं, हे सगळं ती विचार करत असते. आपण कुठे कुठे शोध घेतलेला होता, काय काय केलेलं होतं. आणि त्याचबरोबर ती विचार करत असते. ती म्हणत असते की काही झालं तरीही आप्पी पुन्हा सापडली याबद्दल काही शंका नाही आहे, पण अपर्णा मॅडमचा अपघात कसा झालेला होता, त्याआधी काय घडलेलं होतं, या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. कारण अर्जुनला तर असं वाटत असेल की मी मुद्दाम खोटं बोललेले आहे, मी हे जाणून बुजून केलेलं आहे, हे अर्जुनच्या मनात येत असेल. ही भीती तिच्या मनात असते, हे गिल्ट तिच्या मनात असतं. खरं तर तिचं असं म्हणणं असतं की अपर्णा मॅडम ह्या नक्की कुठे होत्या, ह्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. चिंचुके म्हणत असतात की अहो मॅडम, तुम्ही अजून फाईल रेडी केलेली नाही आहे, तुम्हाला माहिती आहे ना मोठ्या साहेबांना फाईल पाठवायची आहे. तेव्हा आर्या म्हणत असते हो मला माहिती आहे, पण चिंचुके, मला आणखी काही शंका आहेत, त्या गोष्टी बोलायच्या तुमच्याशी, असं म्हणता क्षणी इकडे चिंचुके त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात. आणि त्याचवेळी या गोष्टी सर्व चालू असतात. तेव्हा आर्या म्हणत असते की मला ना शोध घ्यायचा आहे. तेव्हा चिंचुके म्हणतात की अहो ते करेल ना, अर्जुन सर करतील ना, आपण कशाला टेन्शन घ्यायची गरज आहे. तेव्हा आर्या म्हणत असते की कसं आहे, अर्जुन सरांनी आत्ता जास्तीत जास्त वेळ अपर्णा मॅडम बरोबर घालवणं गरजेचं आहे आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे. तेव्हा चिंचुके म्हणतात मग तुमच्या डोक्यात काय आहे. तेव्हा आर्या म्हणते की कसं आहे माहिती आहे का, एकतर आपण अपर्णा मॅडमला शोधत होतो, आपल्याला अपर्णा मॅडम कुठेच सापडल्या नाहीत आणि अर्जुन सरांना त्या सापडलेत. मग त्यांना असं वाटायला नको ना आपण नीट शोध घेतला नव्हता. त्यापेक्षा आत्ता आपण माहिती काढूया ना नक्की अपर्णा मॅडमचा अपघाताच्या आधी काय घडलेलं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. त्यांच्या जीवावर कोण उठलं होतं का, हे सगळं आर्या बोलत असते. आणि आर्या म्हणत असते की काही झालं तरीही या सर्व गोष्टींचा शोध आपल्याला घेतला पाहिजे, हा विचार आर्याच्या डोक्यात आलेला असतो. आणि त्याचबरोबर आर्या इकडे चिंचुकेला सांगत असते काही झालं तरीही आत्ता आपल्याला ह्या गोष्टी शोधल्या पाहिजेत. तेव्हा चिंचुके म्हणत असतात की अहो आर्या मॅडम, काही गरज नाही हो त्या गोष्टींची, तुमच्या लक्षातच येत नाही आहे बघा. अहो कशासाठी, काय गरजेचं नाही आहे ते, कारण ते अर्जुन सर बघतील ना काय करायचं आहे ते, हे त्याचं म्हणणं असतं. पण आर्या मात्र ऐकायलाच तयार नसते. आर्या म्हणत असते नाही चिंचुके, आपल्याला कळलं पाहिजे की नक्की अपर्णा कुठे होती, काय झालेलं होतं अपर्णा मॅडमच्या बाबतीत. आणि आर्या म्हणत असते की मला शोधणं गरजेचं आहे, अर्जुनच्या मनात माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार यायला नको आहे, त्यासाठी मला हे शोधणं गरजेचं आहे. आणि आर्याने विचार केलेला असतो काही करून आता मी शोध घेणार आहे, मी थांबणार नाही, हे आर्याने ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी आर्या आता शोध कार्य सुरू करणार असते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दीपा, अर्जुन त्याचबरोबर अमोल तिघंही असतात. अमोल म्हणत असतो की आज ना आता जी गोष्ट इतक्या दिवसात जमली नाही ती आपल्याला आज करायची आहे. अर्जुनला आणि त्याचबरोबर दीपालाही टेन्शन येतं, आता हे पोरगं काय बोलणार आहे, हा प्रश्न दीपाला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो काय झालं अमोल, कशाबद्दल बोलतोयस तू. अमोल मात्र ऐकायलाच तयार नसतो. अमोल म्हणत असतो की बाबा आज ना गोष्ट इतके दिवस झालं माने मला गोष्ट सांगितलेली नाही आहे. तेव्हा दीपाला टेन्शन येतो, आता गोष्ट मी कशी सांगणार आहे, गोष्ट ह्याची आई याला कोणती गोष्ट सांगायची मला काय माहिती आहे. तेव्हा अमोल म्हणतो की बाबा आज मला मी गोष्ट सांगणार आहे, कारण मा दमलेली आहे ना, मग मी गोष्ट सांगणार. तेव्हा मात्र दीपा इकडे शांत होते. आणि मग अर्जुन म्हणू लागतो झालं, तुझी मा आली की झाला तू तुझ्या माझ्या पार्टीत, आता नाही माझ्याशी बोलत ना, आता मी नको आहे ना, तू मलाच गोष्ट सांगणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो की तसं नाही रे बाबा, मी तुलाही सांगणार आहे गोष्ट, असं म्हणत आता तो बाबाशीही बोलू लागतो, बाबालाही गोडगोड बोलत असतो.
मग अमोल गोष्ट सांगायला सुरुवात करतो. सगळेजण सिम्बाच्या बाबाला सांगत असतात की सिम्बा जो आहे तो काही झालं तरीही सिम्बाची मां सापडणार नाही, तिला कोणीतरी गायब केलं असेल, ती नसेलच, असं सगळं बोलणं चालू असतं सगळ्यांचं. परंतु इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अमोल म्हणत असतो काही झालं तरी सिम्बाची मां ही अजून सापडणार नाही असं सगळ्यांना वाटायचं. परंतु जेव्हा आता सिम्बाची मां सापडलेली आहे तेव्हा मात्र सिम्बा खुश झालेला आहे. सिम्बाला खूप भारी वाटलेलं आहे. सिम्बाला खूप आनंद होत आहे, कारण काही असलं तरीही या सर्व गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा सिम्बाचा बाबा तिला शोधून घेऊन आला तेव्हा सिम्बाला खूप आनंद झालेला आहे. सिम्बाची मां ही सिम्बासाठी सर्वस्व असायची, पण सिम्बालाही खूप आनंद झालेला आहे माला समोर पाहून. अमोल खूप अगदी लाडीवाळपणे ही गोष्ट सांगत असतो आणि त्याचबरोबर अमोल म्हणत असतो की बाबा मां ना खुश असली पाहिजे, मासाठी मी हे सगळं करत आहे, माझ्यासाठी मां ही खूपच महत्त्वाची आहे असं अमोलला सांगायचं असतं. आणि मां ही सिम्बाची मां आहे वाटतं तेवढं नाही आहे, सिम्बाची मां ही ग्रेटच आहे, कारण काहीही झालं तरीही सिम्बाची मां परत येणार याची गॅरंटी ही सिम्बाला होती. हे सगळं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अमोल खुश झालेला असतो. अमोल गोष्ट सांगत असतो. अर्जुन म्हणत असतो की हो बाळा, मां आली आहे ना तुझी, आणि मनातल्या मनात म्हणत असतो की हो, म्हणून तर मी तुझ्यासाठी माला शोधून आणलेलं आहे. या सर्व गोष्टी बोलणं सुरू असतं. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही अर्जुनही तेवढाच खुश असतो आणि दीपाचे विचार मनात चालू झालेले असतात. दीपा म्हणत असते की काय आहे ह्या, मी माझ्या चिल्ल्या-पिल्ल्यांसाठी पैशासाठी या छोट्याशा मुलाला मी कसं फसवू, हे दीपाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. दीपा मात्र विचार करत असते. दीपा म्हणत असते की काही झालं तरीही मला कळतच नाही आहे की मी पैशांसाठी हे सर्व करते, मी पैशांसाठी फसवायचं आहे. ही गोष्ट दीपाला सहनच होत नसते. दीपा म्हणत असते की माझ्या चिल्ल्या-पिल्ल्यांसाठी ह्या लेकराच्या जीवाशी मी खेळू, याची आई म्हणून राहू, आणि काय करू नक्की मला कळत नाही आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. दुसऱ्या दिवशी सगळेजण पेपर वाचत असतात. आज 10 दिवसानंतर सगळे पेपर वाचत बसलेले असतात. का तर अप्पी आणि अर्जुन यांच्या पराक्रमाच्या बातम्या पेपरमध्ये आलेल्या असतात. कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांना इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांनी शोधून काढलेला आहे आणि त्यांची धडाकेबाज अशी कामगिरी या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन त्याचबरोबर घरातील सगळ्यांना आनंद होत असतो. बापू, कदम, त्याचबरोबर स्वप्नील सर आणि दिप्या हे सगळेजण बसलेले असतात आणि ते बोलत असतात. सगळेजण म्हणत असतात की कितीतरी दिवसानंतर आज आपल्या घरात आनंद आहे, पेपरला बातमी आलेली आहे, अपर्णाचं नाव आलेलं आहे, म्हणजे आता अशाच बातम्या इथून पुढे येत राहणार. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. सगळेजण खुश असतात, सगळेजण बोलत असतात आणि सगळेजण म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे अपर्णाचीही कामगिरी आता सुरू होणार आहे, अपर्णाचंही काम सुरू होणार आहे. आणि एकदा का अपर्णाचं काम सुरू झालं की मग आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल की अपर्णा ज्या पद्धतीनं काम करत आहे त्या पद्धतीनं अपर्णाच्याही बातम्या पाहायला मिळतील. अर्जुन तिथं आलेला असतो. अर्जुन सगळ्यांना समजवत असतो की नाही, असं नाही आहे, तुम्ही चुकीचा विचार करताय, कारण अपर्णा एवढ्या लवकर काम करू शकणार नाही, कारण अप्पीच्या डोक्यावरती तेवढा परिणाम झालेला आहे. त्या अपघातानंतर अप्पीचं आयुष्य थोडंसं बदललेलं आहे, त्यामुळं तिला वेळ देणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. हे सगळेजण बोलत असतात. अर्जुन सगळ्यांना सांगत असतो. अर्जुन मग इकडे म्हणत असतो की सगळे एवढे खुश झालेले आहेत, सगळ्यांना एवढा आनंद झालेला आहे, परंतु त्यांचा हा आनंद टिकणार आहे का? जेव्हा त्यांना कळेल की मी त्यांना फसवलेलं आहे, मी त्यांच्याशी खोटं वागलेलं आहे, ही अप्पी त्यांची अप्पी नाही आहे, हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा काय वाटेल? अर्जुन विचार करायला लागलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की अप्पे, मी हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलेलं आहे. मला माहिती आहे की तुला त्रास होणार आहे, पण तू माझी साथ देणार आहे, काहीही झालं तरी तू मला समजून घेणार आहेस अप्पे, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे, कारण मला अमोलसाठी हे सगळं करणं गरजेचं होतं, अमोलसाठी या गोष्टी मला करायच्या होत्या. हे सगळं अर्जुन बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही अप्पे, मला तुझ्यासाठी हे सगळं करावं लागलेलं आहे. अप्पे, तू मला माफ करशील मला माहिती आहे, कारण मला अमोलला दुखवायचं नव्हतं आणि अमोलला त्रासात बघायचं नव्हतं, म्हणून मी या गोष्टी केलेल्या आहेत, असं अर्जुन बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही
मला आता या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे की माझी आप्पी कुठं आहे, माझ्या आप्पीला मला शोधून काढायचं आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो. अर्जुनने ठरवलेलं आहे की आप्पीचा शोध घ्यायचा आहे, आप्पीला पुन्हा शोधून आणायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी मला जे करायचं आहे ते मी करू शकतो. मला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. काहीही झालं तरी आप्पी पुन्हा आली पाहिजे, आप्पीला मी पुन्हा शोधू शकलो पाहिजे आणि आप्पी पुन्हा आमच्या सर्वांमध्ये आली पाहिजे. हा एकच ध्यास त्यांनी मनाशी बाळगलेला आहे. काही झालं तरी मला आप्पीला शोधायचं आहे. इकडे आर्याने कामगिरी सुरू केलेली आहे. आर्याला कुठेतरी मनात वाटत आहे की आम्ही सगळा शोध घेतला होता तरीही अपर्णा मॅडम आम्हाला सापडल्या नव्हत्या, मग अर्जुन सरांना अपर्णा मॅडम कुठं सापडलेल्या आहेत, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. ती म्हणत असते की नाही, मला आता पुन्हा या सगळ्या गोष्टी शोधल्या पाहिजेत. नक्की अपर्णा मॅडमच्या बाबतीत चुकीचं तर काही घडलं नाही आहे ना, अपर्णा मॅडम कोणत्या प्रॉब्लेम तरी नसतील ना, कारण काय घडलेलं होतं, अपघाताच्या आधी काय घडलेलं होतं का, अशा अनेक शंका कुशंका तिच्या मनात येऊ लागलेल्या आहेत आणि तिने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही मला आता या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि ती म्हणत असते की काही झालं तरी मी अपर्णा मॅडमना शोधून काढणार आहे. नक्की त्यांच्या बाबतीत काही चुकीचं तर घडलेलं नाही आहे ना, हे मला शोधायचं आहे. हे तिने विचार केलेला असतो आणि तिला या सर्व गोष्टी शोधायच्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.